MV हॉन्डियस नावाचं एक डच कंपनीचं जहाज आहे. जगातलं अत्यंत महागडं असं एक क्रूझ शिप आहे. या क्रूझ शिपचं भाडं जवळजवळ 20 लाख रुपये आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. एवढं महागडं असणारं आणि अत्यंत जबरदस्त फॅसिलिटी असणारं हे क्रूझ शिप सध्या जवळजवळ 1 महिना 9 दिवस झालं समुद्रात आहे. अर्जेंटिनामधल्या एका बेटावरून हे निघालेलं होतं 1 एप्रिलला आणि आतापर्यंत जवळजवळ 1 महिना होऊन गेला तरी या बेटाला जगातल्या अनेक देशांना त्यांनी परमिशन मागितली की आमचं जहाज, आमचं हे क्रूझ शिप तुमच्या देशाच्या सीमेमध्ये डॉक करायची परमिशन मिळावी. पण या जहाजाला कुणीही आपल्या देशामध्ये परमिशन देत नाही आहे. असं होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे या जहाजावर झालेला हंटा व्हायरसचा उद्रेक. आपल्याला कोरोना व्हायरस हा शब्द ऐकून सवय आहे, पण हंटा व्हायरस असाच आणखी एक व्हायरस आहे ज्याचा उद्रेक या जहाजावर झाला. या जहाजावरचे जे 149 प्रवासी होते, जे 23 वेगवेगळ्या देशांमधून आलेले होते, या सगळ्या प्रवाशांना हा आजार झालेला असण्याची एक शक्यता आहे. सगळ्यांना झालेला अजून नाही आहे, पण एक शक्यता आहे. म्हणून सगळे जग घाबरले की यांना आपल्या देशामध्ये घेता कामा नये आणि म्हणून यांना परमिशन मिळत नाही आहे. नेमका मग प्रॉब्लेम काय? हंटा व्हायरसचा धोका कितपत आहे? हा व्हायरस कसा पसरतो? कसा याचा प्रसार दुसऱ्या लोकांना होऊ शकतो? याचा कितपत त्रास आहे? याच्यावरती औषध आहे की नाही आहे? या सगळ्या गोष्टींची उत्तरं शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. MV हॉन्डियस नावाचं हे जे क्रूझ शिप आहे, हे अर्जेंटिनामधल्या उशैया नावाच्या एका बेटावरून निघालं 1 एप्रिलला. 1 एप्रिलला निघाल्यानंतर हे पार्टी, एन्जॉय किंवा एंटरटेनमेंटसाठीच हे क्रूझ शिप असतं. अनेक लोकांना माहिती आहे, आपल्याकडे देखील मुंबईतून लक्षद्वीपला अशा प्रकारचे क्रूझ शिप जातात. पण 6 एप्रिलला या क्रूझ शिपवरती असणारा एक डच नागरिक आजारी पडला. तो आजारी पडला, तो 70 वर्षाचा होता. प्रत्येकाला वाटलं त्याला ताप, सर्दी, खोकला किंवा इतर काही गोष्टी त्याच्यात दिसत होत्या आणि या सगळ्या नैसर्गिक गोष्टी होत्या. त्यामुळे लोकांना वाटलं आणि एक शिप हे समुद्राच्या मध्ये असल्यामुळं अटलांटिकमधूनच ते प्रवास करत जात असल्यामुळं त्याच्यामध्ये असे काही मेडिकल फॅसिलिटीज नव्हत्या. त्यामुळे त्या माणसाला बरं करता आलं नाही आणि 11 एप्रिलला त्या माणसाचा मृत्यू झाला. लोकांना वाटलं की हा मृत्यू नैसर्गिक असेल म्हणून त्यांनी त्याची डेड बॉडी तशीच त्या शिपवरती ठेवून दिली आणि हे शिप पुढे प्रवास करायला लागलं. 11 एप्रिल पासून 24 एप्रिल पर्यंत या क्रूझ शिपनं प्रवास केला. अखेर सेंट हेलेना नावाचं एक बेट आलं, ते साऊथ आफ्रिकेच्या जवळ आहे. या सेंट हेलेना बेटावरती गेल्यानंतर तिथं या व्यक्तीची जी बायको होती, ती बायको त्या बेटावर उतरली आणि ती जोहानिसबर्गला म्हणजे साऊथ आफ्रिकेला गेली. तिथून ती एम्स्टरडॅमला आपल्या देशामध्ये जाणार होती. याचबरोबर सेंट हेलेना बेटावरती या क्रूझ शिपमध्ये असणारे जवळजवळ 30 ते 40 प्रवासी उतरले. पण ज्या वेळेला ही बाई उतरली त्यावेळेला तिला ऑलरेडी काही आजार व्हायला सुरुवात झालेली होती, त्रास व्हायला सुरुवात झालेली होती. जेव्हा या बेटावरच्या लोकांना तिच्या परिस्थितीबद्दल समजलं तेव्हा तिची तपासणी केली गेली, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. पण प्रत्यक्षात तिला ॲडमिट केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. जेव्हा तिच्या डेड बॉडी म्हणजे मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्या काही रिपोर्ट्स आलेत, तेव्हा लक्षात आलं की तिला हंटा व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं होतं. आता तिला झालेलं होतं, पण ज्या क्रूझ शिपवरून ती उतरलेली होती, ती क्रूझ शिप मात्र आता सेंट हेलेना बेटाकडून उत्तरेला अटलांटिक महासागरातून वरती जात होती आणि त्या क्रूझ शिपमध्ये असणारी एका जर्मन बाईला देखील हंटा व्हायरसचा लागण झालेली होती आणि त्या हंटा व्हायरसच्या लागण झालेल्यामुळं त्या बाईचं देखील निधन त्या क्रूझ शिपवरती झालं. त्या बाईची डेड बॉडी देखील परत पुढच्या आणखी 10-12 दिवस याच क्रूझ शिपवरती राहिली. आता हंटा व्हायरस हा काय प्रकार आहे हे थोडक्यात बघूया. हंटा व्हायरस हा एक उंदरांच्या मलमूत्रापासून होणारा आजार आहे. उंदरांच्या संपर्कात जे लोक राहतात किंवा अत्यंत घाणेरड्या ठिकाणी राहतात, जिथं उंदरांचा प्रसार जास्त असतो, अशा ठिकाणच्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता असतो. पण हंटा व्हायरसचे स्ट्रेन अनेक आहेत, जवळजवळ 50 आहेत. त्या 50 पैकी हे सगळेच्या सगळे स्ट्रेन जर एखाद्या माणसाला लागण झाली तर त्याचा डायरेक्ट प्रसार होत नाही. कुठल्याही रोगाचा प्रसाराची भीती सगळ्यात जास्त कधी असते? जेव्हा एका माणसाला झालेला आजार श्वसनावाटे दुसऱ्या माणसाला होतो, जसं कोविडच्या मध्ये होत होतं. तसं हंटा व्हायरसच्या 50 पैकी 50 जणांच्या पैकी 49 व्हायरसेसमध्ये असं होत नाही, असं होण्याची शक्यता नाही. पण हंटा व्हायरसचा एक स्ट्रेन आहे ज्याचं नाव आहे अँडीस व्हायरस. हा अँडीस व्हायरसचं नाव तुम्हाला अर्थातच अँडीस पर्वतावरून पडलेलं आहे, कारण तिथल्या बऱ्याच लोकांच्या मध्ये हा आजार आढळून आलाय त्यावरून. मग या अँडीस व्हायरसचा प्रसार कसा होतो? हा जर एखाद्या व्यक्तीला लागण झाली याची, तर त्या व्यक्तीच्या श्वसनातून या रोगाचा प्रसार होऊ शकतो. म्हणजे कोविडच्या केसमध्ये जी सुपर स्प्रेडिंग कॅपॅसिटी असते
ती या हंटा व्हायरसची देखील आहे. त्याच्यामुळं मग गंभीर चिंता उत्पन्न झाली आणि जसे मे महिन्याच्या 2 तारखेला मोठ्या प्रमाणावर त्याचे रिपोर्ट्स प्रसारित झाले, जगभर त्याच्या बातम्या आल्या, WHO ने याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन दिलं, अनेक गोष्टी लोकांच्या समोर आल्या, तशी याच्याबद्दलची भीती वाढायला लागली. जे लोक त्या सेंट हेलेना बेटावर उतरले आणि पुढे जोहानिसबर्गमध्ये गेले, तिथून मग ते आपल्या UK, US किंवा ऑस्ट्रेलिया याचबरोबर त्यांच्या देशाला निघून गेले. मग या 30-40 जणांचं ट्रॅकिंग चालू झालं. ते नेमके कुठल्या देशात गेले, कुठं गेले, जिथं जिथं गेले त्यांना तिथे ऍडमिट करण्यात आलं. आतापर्यंत 8 जणांना, जे या क्रूज शिपवरून उतरले होते, त्यांना या हंटा व्हायरसची बाधा झालेली आहे असं समजतं. या 8 पैकी 3 लोकांचा मृत्यू झालाय. आणखी कितीतरी प्रवासी आता सध्या या क्रूज शिपवरती अडकलेले आहेत. आता प्रॉब्लेम असा झालाय, हे क्रूज शिप ज्या ज्या बेटांच्या जवळून जाते, मग आफ्रिका खंडातले असतील किंवा अमेरिका खंडातले, कारण हे अटलांटिक मधून जाते, जिथून जिथून जात आहे तिथल्या देशांना ते परवानगी मागतंय की हे जहाज इथं लावण्याची, डॉक करण्याची आम्हाला परमिशन द्या, जेणेकरून या लोकांना दवाखान्यात नेता येईल. पण अनेक देशांनी आतापर्यंत असं करायला नकार दिलेला आहे, कारण प्रत्येक देशाला भीती वाटते की एकदा या पेशंट्सला आपल्या देशामध्ये उतरायची परवानगी दिली तर श्वसनावटे हा आजार पसरतो, म्हटल्यानंतर तो इथं पसरायला सुरुवात होईल, म्हणून कुणीही त्याला परवानगी देत नाही. आत्ताच लेटेस्ट एक अशी बातमी आहे की स्पेनचं एक आयलंड आहे, एक बेट आहे, जे स्पेन पासून थोडं लांब आहे. स्पेननं असं सांगितलंय की हे जहाज आमच्या टॅनरिफ नावाच्या बेटावरती तुम्ही उतरवू शकता आणि तिथं त्यांच्यावरती जे काही इलाज आहेत ते केले जातील. त्यांची जी काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल या सगळ्या लोकांना त्या क्रूज शिपमधून बाहेर काढायला, त्यांना आयसोलेटेड ठेवायला, क्वारंटाईन करायला, याची सगळी सुविधा स्पेन करायला सुरुवात केलेली आहे. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे, जसे याच्यामध्ये 23 वेगवेगळ्या देशातले 149 लोक होते, याच्यामध्ये 2 भारतीय सुद्धा होते. आणि आत्ताच आलेली एक अपडेट अशी आहे की या दोन्ही लोकांना देखील हंटा व्हायरसची लागण झालेली आहे. त्यामुळे भारताचं जे आरोग्य मंत्रालय आहे, त्याचबरोबर भारताचे वेगवेगळे जे हेल्थ डिपार्टमेंट्स आहेत, हे सगळे याचं ट्रॅकिंग करतायत आणि नेमकं याच्या अपडेट्स घेत आहेत की नेमकं या आजाराची कोणती लागण झाली आहे, कितपत त्यांची तब्येत ठीक आहे नाही आहे, या सगळ्यांच्या बद्दलच्या अपडेट्स ते घेत आहेत. मग हा हंटा व्हायरस कितपत डेंजरस आहे हे देखील बघायला पाहिजे. हंटा व्हायरसची लागण झालेल्या लोकांना साधारणतः सुरुवातीला ताप येणे, चक्कर येणे, सांधेदुखी, डोकेदुखी, हे सगळ्या जी नॉर्मल लक्षणं आपल्याला दिसतात ती दिसायला लागतात. याच्यातला एक धोका जो कोविडमध्ये देखील होता, तो म्हणजे ज्या माणसाला लागण झालेली आहे त्याच्यामध्ये लक्षणं दिसायला 4 ते 10 दिवसांचा पिरियड लागतो. जसं कोविडमध्ये 14 दिवसांचा लागायचा, त्यामुळे 14 दिवस क्वारंटाईन व्हायला लागायचं. अशीच परिस्थिती यामध्ये देखील आहे. 4 ते 10 दिवस लागतात समजायला. त्या काळात तो माणूस अनेक लोकांना भेटू शकतो आणि त्या आजाराचा प्रसार होऊ शकतो, असा देखील याच्यामध्ये एक काही लोकांचा अंदाज आहे. त्यामुळे या रोगाचा जर जास्त प्रसार झाला तर पुढे गेल्यानंतर हा फुफ्फुसावरती मात करतो किंवा अटॅक करतो आणि त्यामुळे माणसाचा मृत्यू होतो असं सांगितलं जातंय. WHO जे डायरेक्टर आहे डॉक्टर टेड्रॉस यांनी सांगितलंय की याचा धोका कोविडच्या मानानं कमी आहे, कारण याच्यामध्ये जे सुपर स्प्रेड होण्याची कॅपॅसिटी आहे ही कोविडच्या मानानं खूप कमी आहे. याचा पॅन्डेमिक वगैरे दुसरं काही होणार नाही असं त्यांनी सांगितलंय, त्यामुळे याला घाबरायची गरज नाही असं ते म्हणतात. याच्यामध्ये एक आहे की तुम्ही जर क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असाल, जरी ह्युमन टू ह्युमन जरी पसरत असला तरी ह्युमन टू ह्युमन सहज आपण ज्या ठिकाणी हात ठेवला त्याच ठिकाणी दुसऱ्या माणसानं हात ठेवला म्हणून कोविड पसरत होता, पण तशा पद्धतीने हा हंटा व्हायरस पसरत नाही. याच्यामध्ये क्लोज कॉन्टॅक्ट असावा लागतो तरच तो पसरतो. त्यामुळे क्लोज कॉन्टॅक्ट नसेल तर सहसा जास्त घाबरायचं कारण नाही. त्यामुळे याची पसरण्याची जी क्षमता आहे ती थोडीशी कमी आहे असं टेड्रॉस यांचं मत आहे. त्यामुळे घाबरायचं कारण नाही, पण आपल्याला माहिती असावी, आपण अज्ञानात राहू नये की असं काहीतरी आपल्या आजूबाजूला घडतंय आणि याचा प्रसार भारतामध्ये देखील होण्याची शक्यता आहे. कारण हे जे लोक 30-40 उतरले ते वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेले आहेत. जो हा डच माणूस होता, ज्याला सुरुवातीला लागण झाली असं समजलं जातं, तो डच माणूस या अर्जेंटिनामधल्या उशाई या बेटाच्या तिथं गेलेला होता आणि तिथं तो पक्षी निरीक्षण करायला गेलेला. तिथंच कुठेतरी त्याला या उंदरांच्या पासून होणाऱ्या हंटा व्हायरसचं लागण झालेली असावी आणि त्यातून या सगळ्या गोष्टींचा प्रसार झालेला असावा असं सध्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. नेमका याचा परिणाम कसा होतो, काय होतो हे बघावं लागेल. सध्या मात्र स्पेननं या जहाजाला, या क्रूज शिपला आपल्या देशाच्या एका बेटावर उतरायची परवानगी दिली आहे. आज रात्रीपर्यंत म्हणजे 9 तारखेला 9 मेला रात्रीपर्यंत हे हंटा व्हायरसचा प्रसार झालेलं हे क्रूज शिप स्पेनमध्ये उतरेल. त्याच्यानंतर मग काय होतं पुढं, कशा पद्धतीनं त्याला टॅकल केलं जातं हे बघायला लागेल. पण एक गोष्ट चांगली याच्यामध्ये आणखी आहे, ती म्हणजे अर्जेंटिनामध्ये हंटा व्हायरसच्या ऑलरेडी 34 केसेस होऊन गेलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये काही लोकांना वाचवण्यात यश आलं. याच्यावरती कोणताही डायरेक्ट
उपाय नाही आहे, कोणतंही डायरेक्ट औषध नाही आहे. पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला समजलं की हा हंता व्हायरस आहे, तर त्याच्यावरती काही औषध आहेत ज्याचा वापर करून याला आपण बरं करू शकतो, हे लक्षात आलेलं आहे. म्हणजे 34 केसेस अर्जेंटिनामध्ये होऊन गेल्या आणि त्याचा प्रसार आजपर्यंत झाला नाही, आपल्याला माहिती देखील नव्हता. याचा अर्थ इथून पुढे देखील याचा प्रसार होण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण तरीही याच्याबद्दल इन्फॉर्म्ड असणं, माहिती असणं गरजेचं आहे. याबद्दल इन्फॉर्म्ड राहा, सतर्क राहा. आता लगेच काय आपल्याकडे येत नाहीये, पण पुढच्या भविष्य काळात काही सांगता येत नाही, म्हणून हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.